हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण आणि अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त अशा शेवग्याच्या शेंगांचे थालीपीठ बनवणार आहे. बऱ्याच लोकांना शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाही, परंतु तेही थालीपीठ अगदी चवीने खातील आणि कळणारसुद्धा नाही की ही थालीपीठ कशाची आहेत. इतके हे चवीला छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून फक्त वरवर सुरीने साफ करून घेतलेल्या आहेत. खूप त्याचं साल काढायचं नाही. आता यामध्ये शेंगा शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि शेंगा व्यवस्थित वाफवून घ्यायच्या आहेत. थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी लाल सालीचा गावरान लसूण घेतलेले आहे, हिरव्या ताज्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, तीळ, चवीपुरतं मीठ, हळद, ओवा आणि जिरं घेतलेलं आहे. याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. इथे आपल्या शेंगा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. खूप गळेपर्यंत शिजवायच्या नाही, नाहीतर त्यातला गर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित काढून घेता येणार नाही. आता चमच्याच्या साहाय्याने शेवग्याच्या शेंगातील संपूर्ण गर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. ह्या शेंगा जरी तुम्हाला मोठ्या दिसत असल्या तरी यातल्या बिया अगदी कोवळ्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित बियांसहितच आपल्याला सगळं घ्यायचं आहे. मी इथे भाजणीचं पीठ वापरणार आहे थालीपीठ बनवण्यासाठी. तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर बाकीची पीठं असतात, जसे की ज्वारी, बाजरी, गहू, चणा डाळ किंवा तांदूळ. ही पीठंसुद्धा तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता. 2-3 पीठं असली तरी चालतात. शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं सर्वच खूप फायदेशीर आहे. याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते, हाडे मजबूत करते आणि दात आणि हिरड्यांचे संरक्षण करते. मधुमेहींसाठी तर अत्यंत गुणकारी आहे. तसेच सांधेदुखी आणि सायटिकासारख्या आजारांमध्ये सुद्धा खूपच फायदेशीर आहे. इथे आपला गर जो आहे तो काढून झालेला आहे आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आता परातीमध्ये वाटण आणि गर घेतलेला आहे. पूर्ण अर्धा किलो शेंगांचा हा गर आहे आणि आता यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर हे भाजणीचं पीठ आहे. यामध्ये तीळसुद्धा घालून घ्यायचे आणि थोडासा हिंग घालायचा आहे. यामध्ये जसं जसं पीठ लागेल तसं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थालीपीठ थापता येईल अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. शेंगा भरपूर होत्या म्हणून मी शक्यतो गरज वाटली तरच यामध्ये पाणी घालणार आहे. शेवग्याच्या शेंगांचा गर, तिखट, मीठ किंवा पिठाचं प्रमाण तुमच्यावर अवलंबून आहे. मी 5 ते 6 व्यक्तींसाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि गरज वाटली तरच यामध्ये पाणी घालून घेणार आहे. यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदासुद्धा घालायचा आहे. शेवग्याच्या शेंगांचा जो गर काढून जी साल होती त्यामध्ये अर्धा पाऊण कप मी पाणी घालून त्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि त्याचंच पाणी मी इथे वापरत आहे. म्हणजे आपण त्याचं पाणीसुद्धा वाया घालवलेलं नाही. आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे खूप घट्टही नाही मळायचं किंवा खूप लुसलुशीतही नाही. थालीपीठ आपल्याला व्यवस्थित थापता आलं पाहिजे. आणि आता कांदासुद्धा आपला एकदम बारीक असा कट करून झालेला आहे. तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा घातला की थालीपीठाला अजून छान चव येते आणि पूर्वी तर कांद्याचीच थालीपीठं जास्त बनवली जायची. पीठ मळून झालेलं आहे आणि आता थालीपीठं बनवायला घ्यायची. थालीपीठं बनवताना पोळपाटावर ओला कपडा घ्यायचा आहे, ज्यावरून थालीपीठ लवकर सुटेल असं, आणि पाण्याच्याच हाताने हे थालीपीठ व्यवस्थित एकसारखं पातळ थापून घ्यायचं. म्हणजे खूप पातळही थापायचं नाही किंवा जाडही नाही, मध्यम आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि बोटाच्या साहाय्याने अगदी सरसर हे थालीपीठ थापलं जातं आणि मध्यभागी एक होल करून घ्यायचा. अजून एक थालीपीठ मी तुम्हाला थापून दाखवत आहे. कपड्यावर अगोदर पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हवा तसा, म्हणजे जितकं मोठं किंवा छोटं थालीपीठ बनवायचं आहे तितकं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. थालीपीठ बनवणं अगदी सोपं आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट, पौष्टिक आणि खमंग लागतं. हे सुद्धा थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आणि आता तवासुद्धा चांगला तापलेला आहे. आता तव्याला तेल लावून घ्यायचं आहे
तेल थोडं असं सोडवून घ्यायचं आणि कपड्यासहित आपल्याला थालीपीठ यावर घालून घ्यायचं आहे आणि कपडा लवकर निघण्यासाठी असं पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे कपडा अलगद निघतो. आता यावर पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे. थालीपीठाची एक बाजू व्यवस्थित भाजली की ते उलटून घ्यायचं आणि थालीपीठ थोडेसे असे डाग पडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे आणि गॅस खूप मोठाही करायचा नाही, नाहीतर थालीपीठ वरतून लवकर भाजलं जाईल आणि आतमध्ये कच्चं राहील. थालीपीठासोबत ओली नारळाची चटणी, शेंगदाण्याची सुकी चटणी किंवा पातळ चटणी खाल्ली जाते किंवा लोणचं. तसेच आमच्याकडे तर गूळ किसून त्यामध्ये तेल किंवा तूप लावून त्यासोबतसुद्धा थालीपीठं खूप छान लागतात. आज आपण इथे शेवग्याच्या शेंगांचा गर वापरून थालीपीठं बनवलेली आहेत. तुम्ही शेवग्याच्या शेंगांच्या गराऐवजी शेवग्याच्या पानांचासुद्धा यामध्ये वापर करू शकता. पानं फक्त अगोदर थोडीशी वाफवून घ्यायची आणि नंतरच थालीपीठामध्ये त्याचा वापर करायचा आणि फुलंसुद्धा स्वच्छ धुवून निथळून त्याचासुद्धा थालीपीठामध्ये वापर करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे का होईना शेवग्याच्या शेंगांचा, पानांचा, फुलांचा वापर आपल्या आहारामध्ये आपण केला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, प्रोटीन्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट तसेच विटॅमिन ए, सी भरपूर प्रमाणात असतात. आता इथे आपली सगळी थालीपीठं व्यवस्थित खमंग अशी भाजून झालेली आहेत आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडली असणार आहे. तुम्हाला आजची ही शेवग्याच्या शेंगांची थालीपीठं कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.